श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद, कॅमेऱ्याची साथ आणि मनात भरपूर उत्साह. मी पल्लवी मराठे घेऊन आले आहे आणखी एक भन्नाट व्लॉग. तयार आहात ना? चला तर सुरू करूया. आज आपण पुन्हा एकदा नव्या प्रवासाला निघालो आहोत. या प्रवासात तुम्हाला सुंदर निसर्ग, भन्नाट ठिकाणं, खूप मजा मस्ती आणि खास क्षण अनुभवायला मिळणार आहेत. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. चला तर मग आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. मॅगी पण बनवणार आहे तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आज आपण कोणत्या खास ठिकाणी जाणार आहोत. तर आता आपण रत्नागिरीतील शिवसृष्टी येथे पोहोचलेलो आहोत. चला तर मग वेळ न घालवता शिवसृष्टीची सुंदर सफर करूया आणि इथला इतिहास, देखावे आणि प्रत्येक खास गोष्टी जवळून पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचे पराक्रम
आणि स्वराज्याची प्रेरणादायी गाथा जिवंत स्वरूपात अनुभवता यावी या उद्देशाने शिवसृष्टीची उभारणी करण्यात आली आहे. इथे महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग, सुंदर देखावे, शिल्पे आणि ऐतिहासिक माहिती आकर्षक पद्धतीने मांडलेली आहे. शिवसृष्टीसमोर दिसणारा हा आहे रत्नदुर्ग किल्ला, ज्याला भगवती किल्ला असेही म्हटले जाते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग सुंदर देखाव्याच्या रूपात तयार केले आहेत. हे सगळे देखावे इतके छान आहेत की इतिहास आपल्या डोळ्यासमोर उभा राहिल्यासारखं वाटतं. प्रत्येक देखाव्यामागे एक वेगळी गोष्ट आणि इतिहास दडलेला आहे. चला तर मग आपणही एक एक देखावा पाहूया आणि त्यामागचा इतिहास जाणून घेऊया. देवी मंदिर आणि सूर्य मंदिर आहे तिथं. कसले फुलं बेटा ते? चला 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 महाराज. शिवप्रेमींसाठी आणि इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक खास पर्वणीच आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक ऐतिहासिक प्रसंग, सुंदर देखावे आणि स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहास पाहायला मिळतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण शिवसृष्टीची सफर सुरू करूया. शेवटपर्यंत आमच्यासोबत नक्की राहा, कारण पुढे अजून खूप काही खास पाहायला मिळणार आहे. कुठला किल्ला बेटा? हा कुठले? अच्छा, ते तिथं असेल ना बेटा आतमध्ये. जर तुम्ही रत्नागिरीला फिरायला येत असाल तर शिवप्रेमी आणि इतिहासप्रेमीसाठी हे ठिकाण नक्कीच पाहण्यासारखं आहे. कारण लहानांपासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकाला इतिहास जवळून अनुभवण्याची संधी मिळेल. तर मंडळी, आपण शिवसृष्टीतील सगळे देखावे पाहिले. प्रत्येक देखावा पाहताना शिवरायांचा इतिहास आणि मावळ्यांचं शौर्य पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. खरंच अशी ठिकाणं पाहिल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा आदर आणि
अभिमान आणखी वाढतो. तुम्हीही रत्नागिरीला आलात तर शिवसृष्टीला नक्की भेट द्या. या पवित्र ठिकाणी येऊन स्वराज्याचे संस्थापक आपल्या रयतेच्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि त्रिवार दंडवत. त्यांच्या शौर्याला आणि विचारांना आमचा मानाचा दंडवत. जय शिवराय. कोटी कोटी प्रणाम. महाराजांना पाहता सैने कोणालाही न सांगता स्वतःहून फुल वाहिलं आणि नमस्कार केला. तो क्षण पाहून मन खरंच भरून आलं. त्या क्षणी एक वेगळा आनंद झाला. आपल्या मुलांवर आपण करत असलेले संस्कार योग्य दिशेने जात आहेत याची जाणीव झाली. अशा सणांसाठीच तर सगळे प्रयत्न असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंट करून तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. चलो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.